आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में रायला देवी तालाब पर छठ पूजा की तैयारियां पूरी, घाट सजावट अंतिम चरण में। ठाणे के रायला देवी तालाब पर छठ महापर्व की तैयारियां जोरों पर हैं। शिवसेना सचिव राम रेपाले, पूर्व नगरसेवक एकनाथ भोईर और समिति प्रमुख कुलदीप तिवारी ने घाट का निरीक्षण किया। व्रतियों की सुविधा के लिए सारी व्यवस्था लगभग पूरी हो चुकी है। हर साल की तरह इस बार भी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के पहुंचने की उम्मीद है। छठ की रौनक अब बस शुरू होने को है। ठाणे से यूसुफपुरी की रिपोर्ट। आपण बघताय गेल्या एक महिन्यापासून आपण या सगळ्या तलावाच्या आजूबाजूला जी काही सुविधा आपल्याला हवी आहे त्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करतोय। आणि हे आज नाही, आम्ही गेले 20-22 वर्ष हे करतोय। मग दर वर्षानुवर्ष जो उत्सवचा महोत्सव झालेला आहे त्याच्यामध्ये आपण काय काय अजून सुविधा देऊ शकतो याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो। आणि दुसऱ्यांसारखं आम्ही टीका टिप्पणी करण्यापेक्षा स्वतः उतरून जागेवर जाऊन छठ भक्तांसाठी आपल्याला काय सुविधा देता आणि त्यांची पूजा अर्चा करताना त्यांना कुठेही अडचण येणार नाही याची काळजी आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने करत असतो। आणि आपण बघताय काल आपण राऊंड मारला त्याच्यामध्ये आज फरक पडलेला आहे। आता तिकडे आपण बघताय बघा तलाव पण सगळं गवत काढण्याची प्रक्रिया काल सांगितली आज सुरू झाली। म्हणजे उद्यापर्यंत हा तलाव सुद्धा एकदम शुद्ध होऊन जाईल आणि छठ भक्तांना छठ मैयाची पूजा करताना कुठेही अडचण येणार नाही। आणि इकडे असं त्या दिवशी 3 दिवस असं वातावरण तयार होतं की त्या साईडला वाटलं की आपण काशी विश्वेश्वराच्या गंगा घाटवर उभे नाही ना असं फील ते पूर्वांचल एकता समितीच्या माध्यमातून तिकडे होत असं। शशी यादव असेल, मुन्नू तिवारी असतात, विजय पांडे आहेत, इकडे कुलदीप तिवारी आणि त्यांचे सर्व सहकारी हे मी आणि एकनाथ भोईर, आमचे नगरसेवक विकास रेपाळे असतील, आमचे दशरथ यादवजी असतील, सर्वच लोक कुणाकुणाचे नाव घेणार सर्वच लोक याच्यामध्ये सामील होत असतात। आणि एक उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र याचं संगमचं रूप ह्या तलावाच्या आजूबाजूला आपण पाहायला मिळतं। असं सुंदर असं तयारी आपली झालेली आहे। थोडंसं काय राहिलं असेल, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आजही एकनाथ शिंदे साहेबच आहेत आणि त्यांचा हा मतदारसंघ असल्यामुळे त्यांचं इकडे बारीक लक्ष असणं स्वाभाविक आहे। आणि ते नुसते मुख्यमंत्री असताना सुद्धा एक जुना कार्यकर्ता भेटल्यानंतर गाडी थांबवून ते विचारते, अरे मुन्नू तुझं काय चाललंय? म्हणजे असं छोट्या छोट्या कार्यकर्त्याकडे खंबीरपणे मागे उभे राहणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि त्यांचं इकडे लक्ष आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर हे बघा एक नाक आहे ठाणे शहर तलाव रायला तलावाचं सुशोभीकरणाचं काम आता 50% झालेलं आहे। काही दिवसातच इकडे सगळ्यांसाठी पर्यटनाची पर्वणी हे रायला देवी तलाव असेल आणि लहान मुलांना, तरुणांना, ज्येष्ठ नागरिकांना एक सुंदर असं ऑक्सिजन युक्त हा परिसर आपण तयार करतोय। आणि माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 9 महिन्यामध्ये हा सगळं संपूर्ण तयार होईल आणि छठ पूजा झाल्यानंतर आम्ही पुन्हा स्वच्छता करून बाकी ठाणेकरांना इथे सुविधा उपलब्ध करून देतो की त्यांना कुठेही अडचण, सकाळी मॉर्निंग वॉक असेल, इव्हिनिंग वॉक असेल, प्रेमी युगलांना बसण्याची सांगितलं। ये माता रानी हमारे साहब को महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद पर बिठाओ, उन्होंने हमारे सपना पूरा कर दिया। हमने जो उनसे मांगा उन्होंने भर भर के दिया है। अभी साहब DCM है, इस वक्त भी हम बोलेंगे ये छठी मैया हमारे आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब को फिर से मुख्यमंत्री पद पर विराजमान करो ताकि उनके हाथों से गोर गरीब जनता की सेवा हो जाए और सबकी सुविधा हो जाए। यही मनोकामना हम सारे कार्यकर्ता की है और मुझे पूरा खातरी है, पक्का खातरी है कि छठी मैया हमको खाली हाथ जाने नहीं देगी और आने वाली अगले साल की छठ पूजा में शिंदे साहब पूजा करने के लिए महाराष्ट्र राज्य के CM के नाते ही आएंगे, ये भी मुझे पूरी खातरी है।